महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून रोहित पवार निर्दोष मुक्त झालेले आहेत, दोषमुक्त झालेले आहेत। विशेष सत्र न्यायालयाकडून रोहित पवार यांना दोषमुक्त करण्यात आले। या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास बंद झालाय। प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल विशेष न्यायालयाने स्वीकारला होता। त्यामुळे या गुन्ह्याच्या आधारे ईडीने दाखल केलेले प्रकरण कायम राहू शकत नाही असा दावा करून रोहित यांनी दोषमुक्तीच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता। आपल्या विरुद्ध ईडीने केलेले आरोप हे खोटे असून खटला दाखल केला जाऊ शकत नाही असाही दावा रोहित पवारांनी अर्जात केला होता। त्या अर्जानुसार रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयाने दोषमुक्त केलेला आहे। ईडीकडे पण आपण विषय मांडले होते, चर्चा केली होती, आमची एन्क्वायरी सुद्धा झाली होती, सगळे पुरावे तिथे दिले होते। अनेक हिअरिंग झाल्यानंतर आणि EOW लिस्टसुद्धा तिथे त्यांचा क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर या केसमध्ये कुठंच काय राहिलं नव्हतं। त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपण हे म्हणू शकतो, जे सत्य असतं ते काही प्रमाणात परेशान होऊ शकतं, पण सत्याचा कधी पराजय होऊ शकत नाही। पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जो मनस्ताप झाला, मला असेल, परिवाराला असेल, याच्यामुळे नक्कीच कुठं ना कुठंतरी मनामध्ये एक भावना आहे की हा जो आपल्याला त्रास मुद्दामून त्या ठिकाणी केला गेला हा काय योग्य नाही। त्यामुळे एक चांगला हिंदीचा डायलॉग आहे की घायल हो इसलिए घातक हो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।